पूर्णत्व कुठे कुठे करायचे आपल्याला? प्रपंचामध्ये करायचं आहे, परमार्थामध्ये करायचं आहे, दोन्हीमध्ये पूर्णत्वाला जायचं आहे आपल्याला. आता पूर्णत्व म्हणजे काय ते मी बोलणारच आहे नंतर, पण सुरुवातीला एवढं सांगतो की गुरुपौर्णिमा साजरी करायची म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वाचा अनुभव घेणं म्हणजे जीवनविद्या. समजलं? जीवनविद्या पूर्णत्वाचा अनुभव घेणं म्हणजे पौर्णिमा, एक लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला सद्गुरू अनुग्रह देतात, सद्गुरू अनुग्रह देतात. आज पण आपण अनुग्रह घेतला, काही लोकांनी घेतला. अनुग्रह ही नुसती सुरुवात आहे. सद्गुरू म्हणतात अनुग्रह ही नुसती सुरुवात आहे. अनुग्रह घेतला म्हणजे सगळं झालं असं नाही. अनुग्रह लोक निर्णय पद्धतीने घेतात, निर्णय काढण्यासाठी घेतात, पण खरं कारण सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व आणणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आता मी नेहमी एक उदाहरण देतो की दुधाला आपण जेव्हा विरजण लावतो, दुधाला विरजण लावतो, तुम्हाला माहिती आहे. आपण विरजण का लावतो? दही, चांगलं दही मिळावं म्हणून, गोड दही मिळावं म्हणून आपण दुधाला विरजण लावतो. आता दुधाला विरजण लावल्याने लगेच दही होत नाही, एक काहीतरी वेळ लागतो. त्या यथावकाश त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला गोड दह्याचा अनुभव मिळतो. किंवा सद्गुरूंकडे जेव्हा आपण येतो तेव्हा पहिल्यांदा आपण अनुग्रह घेतो. म्हणजे काय? सद्गुरू फक्त विरजण लावून देतात, पुढे ते विरजण नीट प्रोसेस होऊन त्याच्यातनं चांगलं गोड दही निर्माण करण्यासाठी मध्ये खूप वेळ जातो. आणि या वेळेमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता मी काय एवढा एक्सपर्ट नाही याच्यामध्ये, पण एक दोन ऐकले सांगतो. ते लवकर दही चांगलं लागतं आणि पक्क नीट लागतं. कधी कधी काय होतं, दही आपलं नीट लागत नाही, दही आंबट होतं. या सगळ्या गोष्टी का होतात? कारण त्या प्रोसेसमध्ये जर आपण नीट ते प्रोसेस केली नाही तर त्याचं चांगलं दही निर्माण होत नाही. म्हणून हा जो प्रवास आहे, हा जो प्रवास आहे कुठून? अनुग्रहापासून अनुभवापर्यंत. शेवटी सद्गुरू तुम्हाला अनुभव देणार आहे आणि तो कसा असणार आहे? अमृतानुभव असणार. साधा अनुभव आपण नेहमीच घेत असतो, तो असणार आहे तो अमृतानुभव. प्रपंचामध्ये सुखाचा अनुभव मिळेल आपल्याला आणि परमार्थामध्ये आत्मसुखाचा अनुभव मिळेल. म्हणून अनुग्रहापासून ते अनुभवामृत किंवा अमृतानुभव मिळेपर्यंत हा जो प्रवास आहे ना, ह्या प्रवासाला जेव्हा आपल्याला अनुभव मिळेल तेव्हा त्याला पूर्णत्व येईल. तोपर्यंत आपण सर्व ह्या प्रवासामधले एक प्रवासी असणार. कळलं ना? आपण सर्वजण या प्रवासामध्ये एक प्रवासी आहे. मग या प्रवासामध्ये काय करायचं आपल्याला? जास्त काय करायचं नाही, मन शुद्ध करत जायचं. सद्गुरूंनी काय सांगितलं? शुद्धीकरणाची प्रोसेस आणि काय नाही, आपलं मन शुद्धीकरणाची प्रोसेस आपल्याला करायची. मगाशी डॉक्टर विद्या जोशींनी सांगितलं की मन अर्पण करून टाकायचं. आता मन अर्पण करायचं म्हणजे काय अर्पण करायचं ते थोडंसं बघूया आपण. तिला वेळ फार कमी होता. मी एक गोष्ट वाचली होती की एक भक्त सद्गुरूंकडे येतो, शिष्य, आणि सद्गुरूंना काय म्हणतो की सद्गुरू तुम्ही मला सगळं दिलेलं आहे, सगळं काही तुम्हीच दिलेलं आहे, माझं काहीच नाही आहे, जे काही दिलं ते तुम्हीच दिलेलं आहे, मग मी तुम्हाला काय अर्पण करू हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे. सद्गुरू काय बोलले? कशाला तुला प्रश्न पडला आहे? प्रश्नाचं उत्तर मी 1 मिनिटात देतो. जे मी नाही दिलेलं आहे ते तुम्हाला अर्पण कर. तो म्हणतो मला माहीत नाही, तुम्ही सगळंच मला दिलेलं आहे, मग मी काय, माझं असं काहीच नाही आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या मनावर जे संस्कार झालेले आहेत बाहेरून आणि त्याच्यातनं तुझा जो अहंकाराचा फुगा वाढत चाललेला आहे ना, हा अहंकार मला अर्पण कर. हा तुझा तू केलेला आहेस, तेव्हा हा अहंकार मला अर्पण कर, तो तू करू शकतोस. म्हणून सद्गुरूंकडे येताना आपण काय म्हणतो नेहमी? 2 जोडे बाहेर काढून यायचे म्हणतो की नाही आपण? 2 जोडे बाहेर काढून यायचे. हे 2 जोडे सद्गुरूंनी सांगितलेले. काय?
अहंकार आणि अभिमान. अहंकार आणि अभिमान हे दोन जोडे तुम्ही बाहेर काढून आतमध्ये यायला पाहिजे, तरच तुम्हाला हा पूर्णत्वाचा अनुभव मी देऊ शकेन. मी म्हणजे सद्गुरू, असं सद्गुरू म्हणत आहेत, बरोबर ना. मग आता हे जोडे बाहेर काढायचे म्हणजे काय? पुन्हा सद्गुरूने एकीकडे आपल्याला सांगितलेलं आहे काय, कोरी पाटी पाटी कोरी करून तुम्ही ऐका. गिरमिटलेली पाटी असेल ना तर तुम्हाला कधीच शिकायला मिळणार नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्या एका प्रवचनामध्ये उदाहरण दिलं, पाईपलाईन जोडली पाहिजे. अनुग्रह म्हणजे काय, दुसरं काय नाही. अनुग्रह म्हणजे पाईपलाईन जोडली. सद्गुरूंशी आपण पाईपलाईन जोडली म्हणजे अनुग्रह. आता ही पाईपलाईन जोडण्याची सुद्धा प्रत्येकाची तरा वेगळी. काही काय करतायत, सद्गुरूंचं पिंप, ज्ञानाने भरलेलं पिंप, त्याच लेवलला आपलं पिंप उभं करतात आणि लाईन जोडतात. होईल का? इकडचं पाणी इकडे जाईल का? नाही. मग काय करायला लागेल, आपल्याला मिळेल आणि हे भरत जाईल लवकर. म्हणून हा जो प्रवास आहे, अनुग्रह पासून अनुभव, हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. आणि या प्रवासामध्ये आपण कुठे आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. ऑफकोर्स दुसऱ्यांना समजतं, उलट आपल्याला समजत नाही. आपली प्रगती किती आहे हे लोकांना कळतं. प्रगती किंवा निगेटिव्ह बोलतो आहे नको, आपली प्रगती किती आहे हे लोकांना पण कळतं आणि आपल्याला पण कळतं. म्हणून गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे ना, हा दिवस नुसता कृतज्ञता दिन नाही आहे, समजला का. सद्गुरूंनी सांगितला कृतज्ञता दिन आहे, पण दुसरा दिन हा कशाचा आहे की आपलं प्रगती पुस्तक सद्गुरूंकडनं साईन करून घेण्याचा दिवस आहे. शाळेमध्ये टीचर पेरेंट्सना बोलवतात आणि मग ते सगळं प्रगती पुस्तक वाचून दाखवतात. तुमचा मुलगा किती हुशार आहे सगळं सांगतात ते. तसं हा जो दिवस आहे ना, दरवर्षी एकदा हे आपलं प्रगती पुस्तक सद्गुरूंना दाखवून, सद्गुरूंना सगळं माहीत असतं तुमची प्रगती कुठे आहे ती, पण सद्गुरू बघत असतात तुम्हाला किती कळलं आहे आपली प्रगती. म्हणून ही प्रगती दाखवण्याचा दिवस आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येकाने हे प्रगती पुस्तक आपलं बघायला पाहिजे की माझी प्रगती कितपर्यंत झालेली आहे. मग ही प्रगती कशी बघायची? काही गोष्टी लगेच समजतात आपल्याला, ते म्हणजे आपला उत्कर्ष. सद्गुरूंना प्रपंचामध्ये आपला उत्कर्ष व्हावं असं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही जर टॉपला गेला, तुमची मुलं टॉपला गेली, म्हणजे प्रपंचामध्ये तुमचा उत्कर्ष झाला, बरोबर. दुसरी प्रगती आहे ती उपासनेमध्ये तुमची प्रगती किती, साधनेमध्ये तुमची प्रगती किती झाली. आणि तिसरी प्रगती आहे ना, ती खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये प्रगती किती झाली आहे तुमची. दही किती गोड झालं आहे हे करणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास मन शुद्धीकरणाचा प्रवास आहे. म्हणून निर्मळ मन, मी नेहमी सांगतो, पहिलं मन निर्मळ करण्याची गरज आहे, नंतर ते स्थिर करण्याची गरज आहे, त्याच्यानंतर ते निवृत्त करण्याची गरज आहे, त्याच्यानंतर ते शुद्ध करण्याची गरज आहे, त्याच्यानंतर ते दिव्य करण्याची जरूर आहे. म्हणजे हा प्रवास आहे आपला. दही होण्यासाठी पहिला हा प्रवास आहे. म्हणून पहिलं काय, निर्मळ मन. हे निर्मळ मन करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी उपासना दिलेली आहे. काय दिली आहे? कृतज्ञता, भलगर्जी साधना कर, प्रार्थना म्हण. असं करत 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 तुमचं मन शुद्ध म्हणजे निर्मळ करणं हे त्याच्या मागचा उद्देश आहे. सद्गुरू एकदा निर्मळ झालं की मग पुढला प्रवास सोपा होतो. लक्षात ठेवा, पुढला प्रवास सोपा होतो. ज्यांचं मन निर्मळ नाही ना, त्यांनी कितीही मेडिटेशन करू दे, कितीही डोळे मिटून बसू दे, काय होणार नाही. लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतं डोळे मिटून आपण डायरेक्ट, ह्या सगळ्या स्टेप्स आमच्यासाठी नाही आहे, ह्या बाकीच्यांसाठी आहेत. आमच्यासाठी आम्ही डायरेक्ट आकाशमार्ग म्हणून आम्ही डायरेक्ट बसतो दिव्य साधनेला. असं होत नसतं, असं होत नसतं. म्हणून आपल्याला ह्या ज्या स्टेप्स आहेत ना, ह्या स्टेप्सप्रमाणेच जायला पाहिजे. आणि स्टेप्सला सुद्धा काहीतरी अर्थ आहे. सद्गुरूंनी उगीच निरर्थक गोष्टी सांगितलेल्या नाही कुठल्या, या गोष्टींना अर्थ आहे. जेवढं मन निर्मळ ना तेवढं ते स्थिर होऊ शकतं. जेवढं मन निर्मळ तेवढं स्थिर होऊ शकतं. का होऊ शकतं? मनामध्ये जर एवढे कटकट असेल ना, एवढा जर नॉईज, गोंधळ, सतत लोकांबद्दलच्या असूया, द्वेष,
यांनी जर भरलेलं असेल ना, मन स्थिर नाही होऊ शकत. लक्षात ठेवायचं, मन सतत चंचलच होत राहणार. म्हणून स्थिर मन होण्यासाठी निर्मळ मन होणं गरजेचं. ते झालं. आता अगदी निर्मळ नाही होऊ शकत. सद्गुरूंनी सांगितलं अहंकार काय पूर्ण गेला पाहिजे असं नाही, पण निदान पातळ तरी व्हायला पाहिजे. पातळ शब्द वापरलाय. मग तो पातळ तरी होऊया ना, म्हणून निर्मळ मन करायचं असतं. त्याच्यानंतर स्थिर. स्थिर मन कधी होऊ शकतं? निर्मळ असेल तरच. आणि हे स्थिर मन म्हणजे कुठे कुठे स्थिर करायचं? सगळीकडे स्थिर पाहिजे. काम करताना कामामध्ये स्थिर, नामस्मरण करताना नामस्मरणामध्ये स्थिर, विश्वप्रार्थना म्हणताना विश्वप्रार्थनेमध्ये स्थिर, प्रत्येक ॲक्टिव्हिटी करताना स्थिर. कुठल्या पायऱ्या आहेत? कुठली पायरी काय? प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी करशील तिथे स्थिर. हे एकदा स्थिर व्हायला लागलं म्हणून नामस्मरणाची साधना दिलेली आहे, विश्वप्रार्थनेची साधना दिली. का दिली? की मन हळूहळू स्थिर व्हायला लागेल. हे झालं रे झालं की पुढली स्टेप निवृत्त मन. मग सद्गुरू तुम्हाला साधना शिकवतात आणि त्या साधनेमध्ये निवृत्तीरहित अवस्था, विचाररहित अवस्था तुम्हाला साधता यायला लागते. आणि जेव्हा तुम्ही ती निवृत्त होता तेव्हा मग पुढे कसं जायचं हे सद्गुरू तुम्हाला दिव्य बोध आणि दिव्य साधनेमध्ये शिकवतात. म्हणजे काय? मग पुढे ते मन शुद्ध म्हणजे जाणीव शुद्ध. मन म्हटलं की लोकांचा थोडा गैरसमज होतो की मन आहे का? अजून नाही आहे. मन म्हटलेलं आहे, पण ते खरं म्हणजे ती जाणीव असते. आणि ही जाणीव शुद्धी करण्याची प्रोसेस चालू होते. आणि ही शुद्धी करण्याची प्रोसेस करण्यासाठी सद्गुरू तुम्हाला दिव्य बोध आणि दिव्य साधना हे दोन सद्गुरूंचे चरण तुमच्या हातात देतात. तुमच्या हातात देतात. घ्यायचे की नाही तुम्ही ठरवायचं. बरेच लोक मला म्हणतात आम्ही किती भाग्यवान हो, सद्गुरूंकडनं आम्हाला दिव्य साधना मिळाली आणि दिव्य बोध मिळाली. मी म्हटलं खरेच तुम्ही भाग्यवंत आहात, पण खरे तुम्हाला भाग्य कधी होईल? तुमचं सौभाग्य कधी मिळेल? ती समजली तर. बरोबर की नाही? मग हे समजून घेण्यासाठी या सगळ्या स्टेप्समधनं आपल्याला जायला पाहिजे. म्हणून सद्गुरू तुम्हाला आहे ना काही या प्रोसेसमध्ये काही ठीपर्यंत नेऊ शकतात. त्याच्या पुढली प्रोसेस तुम्हालाच करायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हे दोन ज्ञानात देण्याचे प्रकार आहेत. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? सद्गुरूंकडनं घेतलेलं ज्ञान. डायरेक्ट सद्गुरू तुम्हाला जे देतात शुद्ध ज्ञान. सद्गुरूंकडनं जेव्हा शुद्ध ज्ञान मिळतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आता हे परोक्ष ज्ञान सद्गुरू तुम्हाला दिव्य साधनेपर्यंत सांगणार. दिव्य साधनेपर्यंत हे सगळं परोक्ष ज्ञान आहे. आणि मग ती साधना साध्य झाली की जेव्हा तुम्हाला अनुभव येणार, आत्मज्ञान प्राप्त होणार, तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान असणार. लक्षात ठेवायचं. म्हणून परोक्ष ज्ञानापासून अपरोक्ष ज्ञानापर्यंतचा जो प्रवास आहे, शब्दामध्ये अडकू नका. साध्या भाषेत सांगितलं, परोक्ष ज्ञान म्हणजे सद्गुरू तुम्हाला शब्दामध्ये तुम्हाला जे काही देतात ते ज्ञान. आणि नंतर ते ज्ञान घेतल्यानंतर आपण साधना करून करून आपल्याला जेव्हा खरा अमृतानुभव येईल तेव्हा जे ज्ञान होईल ते आत्मज्ञान असेल किंवा त्याला आपण अपरोक्ष ज्ञान म्हणूया. समजलं? मग आता हा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे काय? सद्गुरू सांगितले नाम, नामी आणि अनुभव, अमृतानुभव, नामीचा अनुभव असं म्हणून सांगितलं. मग नाम, नामी, अभेद हा शब्द सद्गुरू नेहमी वापरतात. नाम, नामी, अभेद तो काय? तो आपण थोडंसं समजून घेऊया. नाम, नामी, अभेद म्हणजे काय? सद्गुरूंनी आंब्याचं उदाहरण दिलं आहे. मस्त आहे उदाहरण, कारण आंबा सगळ्यांना आवडतो. हा जो आंबा आहे, हे आंबा नुसतं आपण नामस्मरण करत बसलो, जोपर्यंत आंबा हे फळ आपण बघितलेलं नाही आहे. असतील काही लोक जगामध्ये, काही लोक आहेत त्यांनी आंबा हे फळ बघितलेलं नाही. मग ते आंबा किती म्हणू दे, अमेरिकन लोक आंबा करेल, त्याला आंबा म्हणजे काय कळणार नाही शेवटपर्यंत. मग जेव्हा त्याला आंबा हे फळ नेऊन दाखवू आपण, ह्याला आंबा म्हणता, हो व्हेरी गुड, आता मला कळलं आंबा कशाला म्हणतात. मग आता काय, तो आंबा म्हटलं की त्याला फळ डोळ्यासमोर येणारच. बरोबर? येणार की नाही?
तोपर्यंत आंबा म्हणून आंबा फळ डोळ्यासमोर येणार नाही. मग आता त्याला फळ दाखवलं तरी त्याला आंबा हे लक्षात येणार. कळलं? आता नामनामी अभेद झाला. अभेद म्हणजे आता भेद गेला. आणि त्याला फळ दिसलं तरी त्याला आंबा आठवणार, आंब्याचं स्मरण होणार. आंबा म्हटलं तरी फळाचं दिसलं, म्हणजे नामनामी अभेद झाला. पण पहिल्यांदा काय होतं, फक्त नाम होतं. आता मी डॉक्टर विद्या जोशी हे नाव मला कोणीतरी सांगितलं तर मी फक्त नावच घोकून बसेल, डॉक्टर विद्या जोशी कोणतरी आहे. जेव्हा माझी तिची ओळख होईल तेव्हा मला कळेल ही डॉक्टर विद्या जोशी. मग ती दिसले की मला नाव आठवणार तिचं, डॉक्टर विद्या जोशी. समजलं का तुम्हाला? म्हणजे हा नामी अभेद आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा अभेद कोण करून देतं? सद्गुरू करून देतं. म्हणून सद्गुरू तुम्हाला पहिली ओळख करून देतात, देवाची ओळख. हा प्रवास मी सांगतोय. म्हणून सद्गुरूंनी रामदास स्वामीचं एक वचन सांगितलं, आधी देवाशी ओळखावं, मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानती धरावे पुरुषोत्तमाचे. मग काय शेवटी पुरुषोत्तम, त्याचं ध्यान शेवटी. पहिलं काय? ओळखावे. आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन करावे. कारण ओळखल्यानंतरच स्मरण होणार ना. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला हीच लँग्वेज आपल्याला कशी सांगितली आहे? पहिलं नामस्मरण. माहीत नाही ना नामी कोण? मन. निदान सद्गुरू चांगले भेटतील. नाम जप करत राहा. करता 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 तुम्हाला सद्गुरू भेटतील. तुमचा प्रोग्रेस त्याच्यातनंच होत जाईल, प्रगती होत जाईल. म्हणून पहिलं नामस्मरण सांगितलं सद्गुरू. नंतर काय सांगितलं? श्वासस्मरण. श्वासामध्ये साधना करायची, ही पण सद्गुरू शिकवतात. आणि आपण पण ते आपल्या वरच्या लेवलला शिकवतो. श्वासामध्ये स्मरण. त्याच्यानंतर काय शिकवतात सद्गुरू? काय शिकवतात? भावस्मरण, म्हणजेच भावसाधना. भावसाधना म्हणजेच दिव्यबोध. आपल्याला जेव्हा दिव्यबोध मिळेल तेव्हा आपल्या भावसाधना सुरू होईल. मग याच्यामध्ये फरक काय? नामस्मरण म्हणजे काय? आंबा माहीत झालं, नाव, आंबा नाव माहीत झालं. भावस्मरण म्हणजे काय? सद्गुरूंनी आपल्याला ओळख करून दिली. आता आंबा बघितला, खाल्ला नाही अजून, नुसता बघितला, वा वा छान आहे ते, साधना कर पहिल्यांदा, थांब जरा अजून पिकायचं आहे नीट. बरं, मग तो जेव्हा आंबा सद्गुरू कापून सिराप करून पायात वरच्या साली बिली काढून तुमच्या पुढे ठेवतात, इथपर्यंत सद्गुरू करू शकतात. बरोबर की नाही? याला परोक्ष ज्ञान म्हणतात. दिव्य साधनेपर्यंत सद्गुरू तुम्हाला नेऊन पोचवणार. म्हणजे काय? आंबा काढून तुमच्या हातात देणार. आता खायचं काम तुम्हाला करायला पाहिजे. खाल्ल्यानंतर अनुभव येणार. खाल्लं म्हणजे काय? साधना. दिव्य साधना स्वतः करायची. आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला जी चव लागणार आंब्याची, त्याला गोडी म्हणतात. ती चव लागली नाही लागली की मग आपण सोडणार नाही. कोणाला? आंब्याला नाही, सद्गुरूंना सोडणार नाही. सद्गुरूंना सोडणार नाही आणि पुरुषोत्तमाला पण सोडणार नाही. कळलं ना? मग खऱ्या अर्थाने सद्गुरूची किंमत कळेल. जेव्हा अनुभव येईल ना तेव्हा खरी किंमत कळेल. तोपर्यंत जरा सगळीकडे जाऊन बघून येऊया ना. काही लोक आहेत आपल्यातले पण, जरा इथे तिथे जरा त्यांचं पण ऐकून येऊया. ते पण चांगले बोलतात, ऐका. मग गोंधळ होणार, सगळा गोंधळ. समजलं ना? मग आंबा पिकणार नाही, आंबा तसंच राहणार. हा जो आंबा पिकल्यानंतर जी चव येते ना त्याला अनुभव म्हणतात. आणि ती चव एकदा आली की माणसाला त्याची गोडी लागते आणि मग त्याला सोडत नाही त्याला. आणि ह्याला पूर्णत्व म्हणतात, पूर्णत्व म्हणतात. समजलं ना? म्हणून हा आपल्याला प्रवास जोरदार करायचा आहे, जोरदार करायचं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा
भाग्य दे